नमस्कार मित्रांनो, स्टडीवाला भाऊमध्ये तुमचे स्वागत आहे. पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची मालिका आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्टडीवाला भाव गोल्डन क्वेश्चन पॅटर्न सिरीज भूगोल भाग 1. चला तर सुरू करूया. प्रश्न पहिला. 1. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे? उत्तर 3. 800 किलोमीटर. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सुमारे 800 किलोमीटर आणि दक्षिण उत्तर लांबी सुमारे 700 किलोमीटर आहे. 2. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. राज्य व महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या लागून असणाऱ्या सीमा. उत्तर 2. गुजरात 5 जिल्हे. ही जोडी चुकीची आहे, कारण गुजरात राज्याला महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांची सीमा लागते: पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार. 3. छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? उत्तर 2. बीड. छत्रपती संभाजीनगर विभागात मराठवाड्यात बीड हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे. बीडमध्ये 11 तालुके आहेत. 4. सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रामध्ये एकूण किती किलोमीटर लांबी आहे? उत्तर 2. 440 किलोमीटर. सह्याद्रीची महाराष्ट्रातील एकूण लांबी सुमारे 440 किलोमीटर आहे. 5. महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचे असणारे कळसुबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर 3. अहिल्यानगर, पूर्वीचे अहमदनगर. कळसुबाई शिखराची उंची 1646 मीटर आहे आणि 5409 फूट. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा तेलंगणा या राज्याला लागत नाही? उत्तर 1. गोंदिया. गोंदिया जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश आणि छत्तीसगडला लागते. तेलंगणाला गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड या 4 जिल्ह्यांची सीमा लागते. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. 7. खालीलपैकी जिल्हा व जिल्हा निर्मितीचा दिनांक याबाबत चुकीची जोडी कोणती? गोंदिया 1 मे 1999, वाशिम 1 जुलै 1998, गडचिरोली 26 ऑगस्ट 1982. 4. हिंगोली 1 मे 1998. उत्तर 4. हिंगोली 1 मे 1998. ही चुकीची जोडी आहे. हिंगोली जिल्ह्याची निर्मिती परभणी जिल्ह्यातून 1 मे 1999 रोजी झाली होती. 8. सूर्यमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर 4. पालघर. सूर्यमाळ हे पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात असलेले एक निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण आहे. 9. महाराष्ट्रातील नद्यांचा प्रमुख जलविभाजक म्हणून कोणास ओळखले जाते? उत्तर 4. सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वतामुळे महाराष्ट्रातील नद्यांचे पूर्व वाहिनी आणि पश्चिम वाहिनी असे 2 प्रमुख भाग पडतात. सह्याद्री पर्वतातील सर्वोच्च शिखर कळसुबाई. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर उंची 1646 मीटर, 5400 फूट. जिल्हा अहमदनगर/नाशिक, इगतपुरीजवळ. महत्त्व: यास महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असेही म्हणतात. सह्याद्री पर्वताला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर 3. पश्चिम घाट. भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर असलेल्या या पर्वतरांगेला पश्चिम घाट असे म्हणतात. 11. खालीलपैकी कोणता जिल्हा पुणे या प्रशासकीय विभागात येतो? उत्तर 2. सातारा. पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर हे 5 जिल्हे येतात. ते पुढीलप्रमाणे: पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर. 12. नागपूर प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? उत्तर 3. 6. नागपूर विभागात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हे 6 जिल्हे समाविष्ट आहेत. 13. महाराष्ट्रातील सर्वात जास्त तालुके कोणत्या जिल्ह्यात आहेत? उत्तर 4. नांदेड व यवतमाळ.
या दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 16 तालुके आहेत, जे महाराष्ट्रात सर्वाधिक आहेत. 14. महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक जिल्हे कोणत्या विभागात आहेत? उत्तर 3. छत्रपती संभाजीनगर. या विभागात सर्वाधिक म्हणजेच 8 जिल्हे आहेत. ते पुढीलप्रमाणे: 1. छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद, 2. जालना, 3. बीड, 4. धाराशिव उस्मानाबाद, 5. नांदेड, 6. परभणी, 7. लातूर, 8. हिंगोली. महाराष्ट्रात जिल्हा परिषद नसलेले जिल्हे कोणते? उत्तर 1. मुंबई शहर व मुंबई उपनगर. हे दोन्ही जिल्हे पूर्णपणे शहरी भागामध्ये मोडत असल्याने येथे जिल्हा परिषद नाही. महाराष्ट्रात एकूण जिल्हा परिषद 34 जिल्हे 36. तर मित्रांनो, हे होते भूगोलाचे अत्यंत महत्त्वाचे 15 प्रश्न. यापैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे मला खाली कमेंट्स करून नक्की सांगा. पोलीस भरतीची अशीच तयारी पुढे चालू ठेवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि स्टडीवाला भाऊ चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूया पुढील भागात. जय हिंद, जय महाराष्ट्र.